रोहन, आजचं जे 1% डिजिटल इंजिनियर ही ॲक्टिव्हिटी जी आपली झालेली आहे वर्कशॉपची, तर ती ती ते जे वर्कशॉप आहे, तर त्या वर्कशॉपच्या स्टार्टिंगला तुमचं काय फिलिंग होतं? गुड इव्हनिंग. माझं नाव बिराजदार रोहन संजय. मी सिव्हिल इंजिनिअरिंग SITS नरे या कॉलेजमध्ये शिकतो. सध्याला मी BE मध्ये शिकत आहे. मी डिझाईन स्टुडिओचा विद्यार्थी आहे. आपल्या स्टुडिओमध्ये 1% डिजिटल इंजिनियर ही ॲक्टिव्हिटी कौस्तुभ सरांनी चालू केली आहे. मला नेमकं जाणून घ्यायचं होतं. इंजिनियर तर सगळेच असतात, पण 1% डिजिटल इंजिनियर म्हणजे काय? या प्रश्नाचं उत्तर मला जाणून घ्यायचं होतं. त्यासाठीच मी हा सेशन अटेंड केला. जेव्हा मी सकाळी स्टुडिओला आलो, तेव्हा सरांकडून मला असं कळलं, आज आम्ही 3 सॉफ्टवेअरबद्दल शिकणार आहोत. पहिला सॉफ्टवेअर म्हणजे रेविट आर्किटेक्चर, दुसरा म्हणजे लुमिऑन, तिसरा म्हणजे फिल्मोरा. आणि जो पहिला सॉफ्टवेअर आहे रेविट आर्किटेक्चर, त्या सॉफ्टवेअरमध्ये आपण जे ऑटोकॅडचे मॉडेल असतात 2D, तेच मॉडेल आपण 3D मध्ये कन्वर्ट करतो. अ, आणखीन दुसरा सॉफ्टवेअर लुमिऑन आहे. त्या सॉफ्टवेअरमध्ये आपण ॲनिमेशन अँड ऑल, म्हणजे इन शॉर्ट आपण प्रेझेंटेशन करतो त्या लुमिऑन या सॉफ्टवेअरमध्ये. आणि तिसरा जो सॉफ्टवेअर आहे फिल्मोरा, जे आपण लुमिऑनमध्ये जे प्रेझेंटेशन केलं आहे, त्याच व्हिडिओला आपण साऊंड ॲड करतो. ते ते आपण फिल्मोरा या सॉफ्टवेअरमध्ये करतो. ओके. थँक यू रोहन. खूपच छान तुम्ही डिस्क्राईब केल्या सगळ्या गोष्टी. तर मला अजून एक क्वेश्चन तुम्हाला विचारायचा आहे. तर तो क्वेश्चन आहे की आता म्हणजे तुम्ही कॉन्फिडंट फील करताय का हे वर्कशॉप अटेंड केल्यानंतर? हो. मी ॲज कम्पेअर टू सकाळी जेव्हा आलो, त्यापासून आता जवळपास रात्र होतच आहे. या वेळेमध्ये मी खूप कॉन्फिडन्स फील करतोय. कारण मला गोष्टी काही म्हणजे सॉफ्टवेअर बद्दलच्या सगळ्या गोष्टी येत होत्या, पण त्याबद्दल मी कॉन्फिडन्स फील नव्हतो करत. सो कौस्तुभ सरांनी खूप चांगल्या पद्धतीने मला शिकवले सगळ्या गोष्टी. पर्सनली सगळ्या गोष्टी मला सांगितल्या, मला समजावून सांगितल्या. मला येत नसेल तर परत विचारलं, मी परत परत समजावून सांगितल्या. त्यामुळे मी खूप बेटर फील करतो. येस. थँक यू. ओके. सो माझा नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला असेल की आज दिवसभरात सकाळपासून तुम्ही या वर्कशॉपमध्ये काय काय गोष्टी शिकलात, थोडं डिस्क्राईब केलं तर बेटर राहील. ओके. जसं मी तुम्हाला सांगितलंच आहे, म्हणजे पहिलं मला माझ्या करिअर बद्दल एक गायडन्स भेटलं मला. ते कसं म्हणलं तर म्हणजे स्कोप कुठे आहे, काय शिकलं पाहिजे, आपण नेमकं काय केलं पाहिजे, मार्केटला म्हणजे इंडस्ट्रीला काय नीड आहे. आणि ते सगळं जर शिकायचं म्हणलं तर आपण नॉर्मल इंजिनिअरिंग करतो, 2-3 सॉफ्टवेअर शिकतो. यामध्ये आय थिंक हे कव्हर नाही होत. त्यासाठी कौस्तुभ सरांनी जो सेशन बनवला आहे, 1% डिजिटल इंजिनियर, यामध्ये ते खूप चांगल्या पद्धतीने सर्व गोष्टी सांगतात. आणखीन बस. थँक यू. तर आता माझं शेवटचा क्वेश्चन असेल तुम्हाला की तुमचा दिवसभराचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स थोडा डिटेलमध्ये शेअर कराल का? एक्सपिरियन्स खूप चांगला होता. म्हणजे असं मला वाटलं नाही की मी इथं शिकायला आलोय, म्हणजे माझ्यावर काही बर्डन नव्हतं. म्हणजे असं मजेत सगळ्या गोष्टी मी शिकल्या. आणखीन मला जर रेट करायचं म्हणलं तर मी 10 आउट ऑफ 10 रेट करेल या सेशनला. आणि खूपच थँक यू. छान सेशन होता. आणि थँक यू. सगळ्या गोष्टी मला खूप चांगल्या पद्धतीने समजल्या. आणि मी थँक यू. खूप कॉन्फिडन्स फील करतोय. थँक यू सो ओके. मच रोहन. मला फक्त एक शेवटचा आणि क्युरियस क्वेश्चन विचारायचे की तुम्ही जे बाकी तुमचे फ्रेंड्स आहेत, जे या गोष्टी त्यांना माहीत नाहीत, त्यांच्यासाठी काय तुम्ही ॲडवाईस कराल? ओके. काय तुम्ही म्हणजे सांगाल बाकीच्यांना? मला एकच सांगायचं आहे, फक्त इंजिनिअरिंग करून म्हणजे काही नाही होत. म्हणजे भरपूर लोक इंजिनिअरिंग करतात, पण जर आपल्याला चांगल्या पद्धतीचा जॉब पाहिजे असेल, सगळ्या गोष्टी म्हणजे चांगला पैसा कमवायचा असेल, तर आपण हा सेशन अटेंड करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्याला नेमकं समजतं, म्हणजे इंडस्ट्रीमध्ये काय चालू आहे आणि आपण काय केलं पाहिजे.
म्हणजे एक दिशा दाखवणारा हा सेशन होता येस, येस. चलो. थँक यू सो मच ओके, रोहन, थँक्यू सर. तुमचा व्हॅल्युएबल फीडबॅक बद्दल. ओके, हॅव थँक्यू. हॅव अ ग्रेट डे. ओके.